हाय, मी नीलम. स्वप्नपूर्ती स्मिता दोशी यांच्या या कथासंग्रहातील ग्रहण ही कथा ऐकूया. ग्रहण. आज पंकज व सेजल यांचा विवाह होता. सर्वजण आनंदात होते. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पाहुणे मंडळी गप्पाटप्पा व पाहुणचारात गुंग होते. पंकज व सेजल यांना तर विवाहाची घडी कधी येते असं झालं होतं. ठरल्याप्रमाणे मुहूर्ताने सेजल पंकजची अर्धांगिनी झाली. संध्याकाळी गृहप्रवेश करताना तर ती खूपच आनंदित झाली होती. आज तिला तिचा प्रिय सखा लाभला होता. अनेक स्वप्ने रंगवत तिने मापटे ओलांडून गृहप्रवेश केला. रोजचा दिवस आनंदाने फुलून येत होता. रात्री तर रातराणीच्या सुगंधाने न्हावून निघत होता. दोघांनीही एकमेकांसाठी सुखाची लयलूट चालवली होती. घरातील सर्व मंडळीही नवीन सुनेच्या आगमनाने खुश होते. नव्याची नवलाई सुरू होती. मोठ्या शहरात राहत असल्याने सेजल व पंकज दर रविवारी बाहेर फिरायला जात असत. संध्याकाळी कधी सिनेमा तर कधी बाहेर जेवणाचा कार्यक्रम असे. पंकजची मित्रमंडळी चांगली होती. कधी कधी सर्वजण मिळून पिकनिकला जात असत. दिवस जात होते. आता सेजलला आपणही काहीतरी करावे असं वाटू लागले. काम संपल्यावर उरला वेळ लोळण्यात किंवा वाचण्यात घालवण्याचा तिला कंटाळा येऊ लागला. तशी तीही ग्रॅज्युएट झालेली होती. कॉलेजमध्ये ती हुशारच होती. तिला आपले आयुष्य फुकट वाया चालले आहे असे वाटत होते. तसे ती पंकजजवळ बोललीही. पण पंकजला तिने घराबाहेर कुठेतरी नोकरी करावी हे पसंत नव्हते. त्याने तसे तिला सांगूनही पाहिले, पण सेजल काही ऐकायला तयार नव्हती. सध्या तिच्या डोक्यात आपण करिअर करावे असेच होते. त्यामुळे पंकजचे सांगणे तिला पटत नव्हते. शेवटी पंकजने घरात रोजची वादावादी नको म्हणून एका चांगल्या कंपनीत तिला नोकरी मिळवून दिली. तिला पगारही चांगला होता. कंपनीत तिला 10 वाजता पोहोचावे लागे. त्यासाठी तिला पहाटे उठून घरातले आवरावे लागे. संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्वयंपाकाची तयारी. घरात सासूबाई पाहत होत्या, पण वयस्कर असल्याने त्यांना सर्व घरकाम होत नसे. रात्री सेजल फार दमून जाई, पण तिला तक्रार करून चालण्यासारखे नव्हते, कारण तिने स्वतःचा हा मार्ग स्वीकारला होता. सर्व्हिसचे फायदे तोटे पंकजने तिला आधीच सांगितले होते, पण तिला ते पटले नव्हते. त्यातच तिला 4था महिना चालू होता. उलट्यांनी ती बेजार झाली होती. घरात ती झोपून राही, पण कंपनीत जाऊन तिला काम करावेच लागे. रोज रात्री सेजल व पंकज आपल्याबद्दल चर्चा करीत. पंकजला मुलगी हवी होती, पण सेजलला मुलगाच हवा होता. तिला मुलगी अजिबात नको होती. ती म्हणे, मला छानसा मुलगाच होईल, त्याला मी डॉक्टर बनवणार. त्यावेळी पंकज म्हणे, अगं तू सुशिक्षित ना, तू ही एक मुलगीच आहेस ना, मग तुला मुलगी का नको? मुली आपल्याला किती माया लावतात, पण मुलगी पाहिजे असे जरी पंकजने म्हटले तरी तिचा पारा चढत असे. ती रागाने लाल होई. तिच्या स्वभावाचा हा एक नवीनच पैलू पंकजला आत्ताशा समजू लागला होता. अशा वेळी तो गप्प बसत असे. आज सेजल डिलिव्हरी होऊन तिला नेमकी मुलगी झाली. हे कळल्यापासून तर ती रडतच होती. तिने त्या छोट्याशा बाळाला आपल्या जवळही घेतले नाही. ती तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. पंकजने व सासूबाईंनी तिला खूप समजावून सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. तिची मुलीबद्दलची अढी कोणालाही समजत नव्हती. जरी सेजलने मंजूला जन्म दिला असला आणि ती तिची आई असली, तरी मंजूचे पालन तिची आजीच करत होती. हळूहळू मंजू मोठी होत होती. तिला आई आपल्याशी असे का वागते हेच समजेना. तशी ती स्वतः फार लागवी पोर होती. कुणालाही ती उलट उत्तर देत नसे. आई जरी तिचा राग करी, तरी तिचे आपल्या आईवर फार प्रेम होते. आता तर तिला एक छोटा भाऊही होता. मोहनवर मात्र सेजल अगदी मनापासून प्रेम करीत होती.
त्याचे सर्व हट्ट पुरवीत होती. पण तेच जर मंजू आजारी असेल तर औषध आणून देण्याव्यतिरिक्त तिची काहीही चौकशी ती करीत नसे. याचे मंजूला फार वाईट वाटे, पण ती गप्प बसे. आजचा दिवसच जणू उदासवाना वाटत होता. कारण आज संध्याकाळी सनीवरून घरी येताना सेजलला एका ट्रकने उडवले होते. तिला खूप मार लागला होता. तिला ताबडतोब दवाखान्यात हलवले होते. ती बेशुद्ध पडली होती. घरातील सर्वजण दवाखान्यात गोळा झाले होते. सर्वांना तिची काळजी वाटत होती. मंजू तर सारखी रडत होती. आई लवकर बरी व्हावी म्हणून ती देवाकडे सारखी याचना करत होती. सेजल जरी शुद्धीवर आली होती तरी तिला स्वतःला काहीही करता येत नव्हते. तिचे हात पाय दोन्ही बांधलेलेच होते. आज 15 दिवस झाले मंजू शाळेत गेली नव्हती. ती आई जवळून अजिबात हलली नव्हती. आईला काय हवे काय नको ते स्वतः पाहत होती. आईची सेवा करताना तिचे स्वतःकडे फार दुर्लक्ष होत होते, पण तिला त्याची तमा नव्हती. ती वेळेवर जेवत नसे. रात्रभर आईजवळ बसून राही. झोप अशी तिला नव्हतीच. याचा परिणाम म्हणजे तीही आजारी पडली, पण तिने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष केले. मंजूची ही धडपड सेजल पाहत होती. ती विचार करू लागली, का आपण मंजूचा दुस्वास करीत होतो? आपल्याला मुलगी का आवडत नव्हती? पण तिला स्वतःलाच याची उत्तरे माहिती नव्हती. तिला आपल्या या मूढमतीची लाज वाटू लागली. ती विचार करत होती. आज मंजूच सर्वात जास्त तिचं करीत होती. त्या करण्यातही वरवरचा दिखाऊपणा नव्हता, तर आपुलकी होती, प्रेम होते. संध्याकाळी मंजू जेव्हा आईसाठी जेवण घेऊन आली तेव्हा आज प्रथमच सेजलने तिला स्वतःहून हाक मारली. मंजू, जरा इकडे ये ग. मंजूचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. ती धावतच आईजवळ गेली. सेजलने तिला ओढूनच आपल्या जवळ घेतली. तिच्यावर ती मायेचा वर्षाव करू लागली, गोंजारू लागली. तिला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मंजूला म्हणाली, मंजू, मंजू माझं चुकलं ग. मला क्षमा कर. मी तुला आजपर्यंत फार दुःख दिलं. मला माफ कर मंजू. मंजू. मंजूलाही आज आपले अश्रू आवरता आले नाहीत. ती सुद्धा आई आई म्हणत रडू लागली. तिला आज तिची आई गवसली होती. जवळ असूनही ती इतके दिवस आईपासून दूर होती. आज दोघी मायलेकींचा मिलाप झाला होता. त्यांच्या प्रेमाला मायेला लागलेले ग्रहण आज सुटले होते. आकाश आज निरभ्र झाले होते. त्यांच्यामधले दुराव्याचे मळब आज दूर झाले होते व स्वच्छ प्रकाश सगळीकडे पसरला होता. जणू सर्व सृष्टीच प्रेमात न्हावून निघाली होती. धरणी मातेला तिच्या लेकरांची आज जणू पुन्हा प्राप्ती झाली होती.